नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। एप्रिल हप्ता वाटप संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे। एप्रिल महिन्यामध्ये या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार नाही, अनुदान बंद करण्यात आलेलं आहे शासनाकडून। नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार नाही, त्याचबरोबर हा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू करा। त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पहा, एप्रिल हप्ता वाटप संदर्भात अगोदर आपण माहिती जाणून घेऊया कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार नाही। तर शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत पोर्टलवर लाभार्थ्यांना काही सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि ज्या लाभार्थ्यांनी या सूचना पालन केलेल्या नाहीत अशा लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नाही। आता या सूचना नेमक्या कोणत्या लाभार्थ्यांसाठी होत्या तर पहा, पोर्टलवर KYC अद्ययावत करण्यासंदर्भातली सूचना असून ह्या सूचना कोणत्या लाभार्थ्यांसाठी आहे, त्याचबरोबर 31 मार्च अखेरपर्यंत UDID कार्ड संदर्भाच्या काही सूचना होत्या। त्यामध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे 31 मार्च अखेरपर्यंत UDID कार्ड लिंक करण्यासंदर्भात शासनाकडून माहिती देण्यात आलेली होती। ज्या लाभार्थ्यांनी हे लिंक केलेलं नाही अशा लाभार्थ्यांचं अनुदान बंद करण्यात आलेलं आहे, त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही। ज्या लाभार्थ्यांनी UDID कार्ड लिंक केलेलं नाही 31 मार्च अखेरपर्यंत अशा लाभार्थ्यांना आता अनुदान मिळणार नाही। शासनाकडूनच ही माहिती इथं देण्यात आलेली आहे, पाहू शकता आपण। त्याचबरोबर एप्रिल हप्ता वाटप संदर्भातला मुद्दा म्हणजे पोर्टलवरती आणखीन कोणतीही सूचना आलेली नाही, नोटिफिकेशन आलेली नाही आणि या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमध्ये तुकाराम मुंडे साहेब यांची बदली झालेली आहे। या निर्णयाचा अनुदान वाटप संदर्भात काय परिणाम होतो, हप्त्यावर कोणता परिणाम होतो, हप्ता वाटप संदर्भातला कधी निर्णय घेतला जातो, शासन निर्णय कधी निर्गमित होतो, त्याचबरोबर 1 तारखेला पैसे येणं अपेक्षित होतं, 1 तारखेला हप्ता येणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं नाही। 10-15 तारीख आली तरी लाभार्थ्यांना पैसे मात्र मिळत नाहीत। त्यामुळे शासनाला कृपया कळकळीची विनंती आहे, सर्व लाभार्थ्यांना वेळेवर पैसे जमा करा आणि ज्या लाभार्थ्यांचं अनुदान थांबलेलं आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा UDID कार्ड लिंक करण्यासाठी टाईम द्या, त्यांना परत एकदा ही संधी उपलब्ध करून द्या। एप्रिल हप्ता वाटप संदर्भातली जशी ऑफिशियल माहिती मिळेल तशी तुम्हाला लगेच कळवली जाईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।